अजित पवारांच्या अपघातानंतर रोहित पवार सातत्याने पत्रकार परिषदा घेऊन आवाज उठवत आहेत. बीएसआर कंपनीचा मालक रोहित सिंग याच्यावर कारवाई व्हावी अशी रोहित पवार यांची मागणी होती. मध्ये जय पवार यांनी देखील रोहित सिंग यांचा एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यात रोहित सिंग पायलटच्या सीटवर झोपलेला दिसत होता. या सगळ्या प्रकारानंतर जय पवार हे देखील पत्रकार परिषद घेऊन काही खुलासे करणार होते, परंतु त्यांची पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आली होती. त्यांची पत्रकार परिषद पुढे ढकलण्याबाबत अनेक तर्कवितर्क लढवण्यात आले होते. या सगळ्यावर आता जय पवार यांनी स्पष्टीकरण दिले. त्याचबरोबर अपघाताचा पूर्ण अहवाल आल्यानंतर यावर बोलणार असल्याचं देखील त्यांनी आता स्पष्ट केलंय. काही कारण नाहीये. जे मुद्दे मला बोलायचे होते त्या मुद्द्यांमधले काही मुद्दे रोहितदादांनी ऑलरेडी सगळ्यांना सांगितलेले. मला जे मुद्दे होते ते बोलायचे होते ते नंतर परत जेव्हा कळालं की माझी पत्रकार परिषद होणार आहे, परत रोहितदादांची झाली, त्याच्यात ते परत कव्हरअप झाले. तर मला वाटते आता जोपर्यंत फायनल अहवाल येत नाही तोपर्यंत मी उगीच लोकांच्या मनात मतभेद करण्याचं मी स्वतः करायला नाही पाहिजे. आता जे आम्हाला काय वैयक्तिक वाटतं ते वाटतं, पण जेव्हा फायनल अहवाल येईल तेव्हा मी तुमच्या समोर सगळी स्पष्टीकरण मी सविस्तर पत्रकार परिषद रोहित दादा जी भूमिका मांडतात त्याला तुमचा पाठिंबा आहे? मी तसं नाही बोललो. तुम्ही माझ्या मुद्द्यांची चुकीचे उल्लेख नका करू. मी बोललो काय माझे मुद्दे होते ते त्यांनी त्याच्यात कव्हरअप केले. पण मला पण वाटतं की कुठेतरी तुम्हाला माहिती, मी एका काळात तो व्हिडिओ टाकला जिथं रोहित सिंग त्याच्यात झोपलेले होते आणि त्याच्यात पण मी आग्रह केलं की जर असा अपघात झाला तर आता तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे. जर एक बिल्डिंग पडली तर त्या बिल्डिंगच्या मालकाला तिथं अटक करतात, त्यांच्या इंजिनियरला नाही करत. एका रेस्टॉरंटला आग लागली तर रेस्टॉरंटच्या मालकांना अटक करतात. तर जर असा अपघात झाला आहे तर त्यांच्यावरती अटक व्हायला पाहिजे जोपर्यंत पूर्ण व्यवस्थित कारवाई होत नाही. हीच माझी मागणी.